काल जो एक स्टेटमेंट जाला जो साऊथ गोवाचो कॅन्डिडेट आसा काँग्रेसीचो कॅप्टन विराटो फर्नांडीस एक असो स्टेटमेंट केला. असो स्टेटमेंट इतलो लेवलाचेर स्टेटमेंट करप केन्ना कोण चिंतूंक सो शकना. तुमकां खबर आसा जे ताणें स्टेटमेंट केलेलो आसा तो आमच्या संविधानाच्या अगेन्स्ट केलेलो आसा, कॉन्स्टिट्युशनच्या अगेन्स्ट केलेलो आसा. आयज तो असो उतार म्हणून गेल्लो आसा की हो संविधान जो 1947 तेन्नासून जो भारत देशाक लागू जाल्लो आसा तो आमचेर ठोकला म्हणून गोंयकारांचेर. आयज तो जशी उतरां उलयता पळय म्हाका खबर ना. आयज तो म्हणटा आपूण कॅप्टन, ही हॅज वर्क इन द नेवी. आयज तूं जेन्ना नेवीन काम करता, जेन्ना कोणी आर्मी नेवीन हे आमी लोकांक इतलो रिस्पेक्ट करता. आयज त्या कॉन्स्टिट्युशनाच्या अंडर तुमी काम केल्लेलें आसा, आयज देशाक लागून तुमी काम केल्लेलें आसा आनी आयज तूं म्हणटा कितें गोंयकारांचेर हो कॉन्स्टिट्यूशन ठोकला काय म्हणून. सो आयज तूं बिलीव करना. सो दॅट मिन्स यू आर एंटी इंडिया. सो यू आर नॉट अ इंडियन, यू आर अगेन्स्ट इंडिया. सो तूं असो स्टेटमेंट करा म्हणून म्हाका खबर ना तुजेर खंयसून ही वायट बुद्धी येयला. आयज तूं कॅन्डिडेट म्हणून जेन्ना तूं फॉर्म भरतना यू आर टेकन अ स्वेर दॅट बाबा यू वील अबायड बाय द इंडियन कॉन्स्टिट्युशन. सो जेन्ना तूं फॉर्म भरता एज अ साऊथ गोवा कॅन्डिडेट ऑफ काँग्रेस पार्टी आनी तूं स्वेर करता इन फ्रंट ऑफ द डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट कित्याक आय वील अबायड बाय द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया आनी तूंच आमच्या कॉन्स्टिट्युशन अगेन्स्ट उलयता दॅट वी डोंट बिलीव इन दीस कॉन्स्टिट्युशन. हो आमच्या गोंयकारांचेर ठोकला म्हणून. सो दॅट मिन्स यू हॅव नो रायट टू कॉन्टेस्ट इलेक्शन. खंयच्या टोनान तूं इलेक्शन कॉन्टेस्ट करता वेन यू डोंट बिलीव इन द कॉन्स्टिट्युशन. आमच्या संविधानान आयज आमी सगळे जाण बिलीव करता, आख्खो देश बिलीव करता आनी आयज तूं असो स्टेटमेंट करता. सो इमिजिएटली आमच्या पार्टीन डिसायडन घेतलेली आसा, कंप्लेंट फायल केलेली आसा इलेक्शन कमिशना कडेन, आमच्या लिडर्सान फायल केलेली आसा दॅट हीज कॅन्डिडेचर शूड बी डिस्क्वॉलिफायड एंड वी ऑल डिमांड दॅट ही शूड बी डिस्क्वॉलिफायड बिकॉज ही इज एंटी इंडियन. तो नेव्ही मुखार म्हणटा पळय आपल्याक कॅप्टन म्हणटा न्हू, वी आर अशेम्ड टू कॉल हिम एज अ कॅप्टन. When he has served in the navy, when he has worked for India's this thing country, and he is talking about against the constitution, I feel ashamed. आणि खंयच्या टोनान आयज तुमकां सगळ्यांक खबर आसा गोवा जे आमचे लिबरेट जाले ते तुमकां खबर आसा कोणें लिबरेट केले तेन्ना त्या सरकार जो सेंट्रलाक आसलो तेंच्यांनी एक विजय ऑपरेशन स्टार्ट केलें, गोंयान धाडलें आनी लिबरेट केलें. आनी तेन्ना आमचे कितलेशे फ्रिडम फायटर जे गोंयाक लागून झगडटाले, स्पेशली आमचे त्या टायमा वयले टी.बी. कुन्ना, राम मनोहर लोहिया हे आमचे कितले लोक असलेले. सो आयज अशें दिसता की कॅप्टना जे हे फ्रिडम फायटर जे असलेले हेंच्या लागून सुद्दां तुका मात सुद्दां खंय दया माया ना अशी. सो यू डोंट केअर दीस पीपल जे फ्रिडम फायटर असलेले ते आमचे कित्याक ह्या फ्रिडम फायटरांनी आमकां गोंय आजाद करून दिल्लो आसा आनी हो भारताचो एक हिस्सो आसा. हे कॅप्टनाक खबर ना काय म्हणून, काय कॅप्टनाक अजूनही दिसता की हो पोर्चुगीजाच्या अंडर आसा काय म्हणून, कॅप्टन विसरलो काय म्हणून. कित्याक बाबा हे गोंय आजाद करपाक लागून पोर्चुगीजाचो आमच्या देशाचो तेन्नाचो प्रायम मिनिस्टर तेणें हांगा विशाल ऑपरेशन स्टार्ट केलें आनी विजय ऑपरेशन स्टार्ट केलें आनी आमकां गोंय लिबरेट करून दिल्लो आसा आनी गोवा इज अ पार्ट ऑफ आमचे इंडिया. आयज हो कॅप्टनाक म्हाका दिसता हे जे फ्रिडम फायटरांचे गोंयकारांक लागून आनी गोंयकारपण राखपाक लागून जे त्या टायमाचेर लढले आनी तेका म्हाका दिसता की हे फ्रिडम फायटरांक सगळ्यांक तो इन्सल्ट केल्लो आसा बाय सेईंग दॅट हे गोंयकारांचेर हो कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया आमचेर कापला म्हणपाक लागून. आयज खूब वायट दिसता बिईंग ऑन दॅट पोजिशन एज अ कॅप्टन एंड स्पेशली द कॅन्डिडेट फॉर साऊथ गोवा फॉर MP इलेक्शन. इट इज अ शेम कितें कॅप्टनान असो स्टेटमेंट केलेलो आसा. त्याच प्रमाणे हांव तेंच्या एलायन्साक विचारपाक सोदता जे इंडियन एलायन्स म्हणटा हे इंडियन एलायन्सा भितर आमचे आम आदमी पार्टीचे लोक आसा, तृणमूल काँग्रेसीचे लोक आसा, बाकीचे आमचे दुसरे पार्टीचे NCPचे पार्टीचे लोक आसा. हांव हेंचे कडेन सगळ्यां कडेन मानता बाबा तुमी बिलीव करता आमच्या इंडियन कॉन्स्टिट्युशनान काय ना, काय वॉट एवर दीस कॅन्डिडेट हूम यू आर सपोर्टिंग तेणें तो स्टेटमेंट दिला, यू बिलीव इन हिम या यू सपोर्ट हिज स्टेटमेंट. And जर तुम्ही सपोर्ट करना जाल्यार ऑल दीस लीडर should give a written apology to the people of Goa and especially to the freedom fighter who has fought for in Goa's this thing freedom. So हेंच्या लागून तेंच्यांनी
रिटर्न एपॉलॉजी दिवची पडटले सगळ्यांनी. तो काँग्रेसीचो प्रेसिडेंट आसून अमित पाटकर ताका जर कांय खबर आसना ताका अक्कल शिंदे म्हणटा पळय तसो तो मनीस तेणें सुद्दां अपॉलॉजी दिवची पडटली सगळ्यांक. आमचो लिडर ऑफ ऑपोजिशन युरिया आलेमो हू कम्स फ्रॉम अ कॉन्स्टिट्युशन विच इज कुंकळीम. हे कुंकळीच्या लोकांनी फ्रिडम फायटरांक लागून झगडलेले आसा. मेन म्हणटा तेजी फ्रिडम फायट स्टार्ट जाल्लेली आसा आमच्या गोंयकारांक लागून ती कुंकळसून स्टार्ट जाल्लेली आसा. आनी आतां युरिया आलेमांक सांगपाक सोदता जर तूं त्या कॅन्डिडेटाक कॅप्टनाचो स्टेटमेंटाक सपोर्ट करता जाल्यार तुवें ती एपॉलॉजी दिवची न्हू. नाजाल्यार रिटर्न एपॉलॉजी गोंयकारांक आनी फ्रिडम फायटराक लागून तुमकां दिवपाची गरज आसा. त्याच प्रमाणे दुसरो कॅप्टन हेजो आपाचो आनी एक कॅप्टन आसा आपाचो सो ताकाय सांगपाक सोदता यू आर ऑल हॅव टू गिव अ रिटर्न एपॉलॉजी टू द पीपल ऑफ गोवा एंड द फ्रिडम फायटर ऑफ गोवा बिफोर द स्टेटमेंट मेड बाय द कॅप्टन विराटो अगेन्स्ट आमचे इंडियन कॉन्स्टिट्युशन. दिस इज अ व्हेरी व्हेरी सॅड थिंग एंड आय डोंट नो हे कॅप्टनाची कितें बुद्ध जाल्लेली आसा. तो सध्या असो नर्वस जाल्लो आसा कित्याक ताका कांयच खबर ना. येस कम फ्रॉम नेवी तेणें खंयचो तो गोंयचो आवाज कितें स्टार्ट केलो तेच्या उपरांत तो म्हणटा आपूण काँग्रेसीक जॉयन जालो. आपूण काँग्रेसीक जॉयन जावन फक्त 2 वर्सां जाल्लेली आसा म्हणटा. ही डज नॉट नो द कितें आसा ते काँग्रेसीचो संविधान आनी तेणें असो स्टेटमेंट केलो. सो इट इज आनी वयल्यान ताणें सांगलां कितें ताणें काँग्रेसीचो कोण लिडर आसा तो राहुल गांधी तो आख्खो देशभर चलत भोंवता. तो म्हाका खबर ना तेजे कितें प्रॉब्लम आसा ते. तो फक्त देशभर चलत भोंवता खंयसर कसलो वॉकिंग तेणें स्टायल काडलेली आसा. शूड बी इमिजिएटली रिक्वेस्टेड आमच्या इलेक्शन कमिशनाक काय ताका तो कॅन्डिडेचर शूड बी सस्पेंडेड फ्रॉम हिज कॅन्डिडेचर. आनी आमचे जे लिडरशिपान जे आमकां आयज इलेक्शन कमिशनान जो आमचो मेमोरंडम दिल्लो आसा ऑन इमिजिएटली for this anti-national statement made by Captain Virato, he should be disqualified. पंचामृता फोर्टिफाइड राइस, जिसका पीला दाना है संपूर्ण पोषण और स्वस्थ जीवन की पहचान. अब घर घर में पंचामृता. आमच्या गोंयचे की एक कॅप्टन विराटो म्हणून जेका काँग्रेसान उमेदवारी दिला काल खंय तरी एक स्टेटमेंट करता की ज्या वेळाचेर हो कॉन्स्टिट्यूशन बाबासाहेब आंबेडकरांनी बरयलो आणि तो लागू केलो गेलो तर आमचेर थापलो. वी वर नॉट पार्ट ऑफ इंडिया म्हणटा गोवा. गोवा लिबरेटेड 1961. खरें आसा 19 डिसेंबर 1961 गोवा लिबरेट जालो. ही सुद्धा चूक कोणाची त्या वेळेचे नेहरू प्रधानमंत्री असले. 14 वर्सां आमचे गोंय फाटी उरले कारण की काँग्रेसीची लिडरशीप देशान असली. 14 वर्सां एक दिसान ऑपरेशन विजय जाता आणि आमचो गोवा लिबरेट आमचे इंडियन आर्मीन आमच्या स्वतंत्र सैनिकांनी डॉक्टर जगन्नाथ जोशी जावं टी बी कुन्हा जावं राम मनोहर लोहिया ह्या सगळ्यांनी लढो दिलो आणि आमचं गोंय स्वतंत्र केलें. आणि हो कॉन्स्टिट्यूशन आमकां लागू जालो. तो म्हणटा काश्मीराक 370 दिले गोंयाकय दिवंक जाय असले. म्हणजे यांची ड्युअल मानसिकता पळया की काश्मीर जो देशाचो अविभाज्य घटक पूण कितले वर्सां 370 आर्टिकल दिलो आणि आमच्या लोकांक वंचित दवरलो. आयज काश्मीर देशाचो अविभाज्य घटक आसा. नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री आसात आणि त्यांच्यानी 370 आर्टिकल काढलो. हो ऐतिहासिक क्षण आसा आणि हो म्हणटा गोंयाक स्पेस दिवंक जाय असले अशें म्हणून हो कॅप्टन विराटोक इमिडिएटली इलेक्शन कमिशनान डिस्क्वॉलिफाय करपा जाय. असली मानसिकता घेऊन जर कोण इलेक्शना उबे रावता जर गोंयचो कितें बरें करतलो. हो कॅप्टन म्हणटा इंडियन आर्मीन सर्व केला. आय डाउट. आय एम सॉरी टू टेल दिस. कॅप्टन विराटो इंडियन आर्मीक जर सर्व केला कॉन्स्टिट्यूशन थापला म्हणटा जाल्यार अत्यंत चुकीच्या गोंयच्या सगळ्या मतदारांनी दक्षिण गोंयच्या आणि देशातल्या मतदारांनी खरें म्हणल्यार हेचेर विचार करपाक जाय. ते राहुल गांधी म्हणटा नरेंद्र मोदी तिसऱ्या फाटी आयल्यार कॉन्स्टिट्यूशन बदलतले. हो कॉन्स्टिट्यूशन कोणूच बदलूंक शकना जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरान बरयला. सगळ्यांक आमच्या आमदार संकल्पान म्हटले तशें सगळ्या जाती धर्माच्या लोकांक सगळ्यांक घेवन आमी कॉन्स्टिट्यूशन चलता. आयज जर कॉन्स्टिट्यूशन राखण करतले जाल्यार नरेंद्र मोदी करतले. सगळ्यांचे विनंती करता की कॅप्टन विराटोक तुम्ही मतदान करचे न्हू. पयलीं म्हणल्यार इलेक्शन कमिशनान ताका डिस्क्वॉलिफाय करचो आणि साऊथ गोवान ताका मतदान करचें न्ही. हो एंटी नॅशनल मनीस आसा आणि काँग्रेसीची लिडरशीप जशें आमदार संकल्पान म्हटले इंडिया अलायन्स जे म्हणटा तेंचो एजेंडा कांयच ना. मोदी हटाव. आमचो एजेंडा कित्याक देशाक फुडें व्हरपाची, देशाक इकॉनॉमिक्सली स्ट्रॉंग करपाची, आर्मी स्ट्रॉंग करपाची, भवितव्य बरें करपाचें असो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आमकां मेळ्ळा. आमकां दिसता आमचे आमदार संकल्प आसत सगळे जाण वावरता. दक्षिण गोंयचो आमची उमेदवार सौ पल्लवी धेंपो आणि श्रीपाद भाऊ नायक जिखतले. देशान 400 पार जातले आणि नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाचे प्रधानमंत्री जातले. इलेक्शन कमिशनाक पुन्हा एकदा विनंती आसा की कॅप्टन विराटो डिस्क्वॉलिफाय करचो. देव बरें करूं. वंदे मातरम. तुम्ही पळयतात GNH.